सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या, त्या लीळेंमधून आपल्याला जो समज, बोध, जाणीव करून दिली, तो बोध, समज, जाणीव आपल्या जीवनात उतरून परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। परमेश्वर नांदोरीला आहे आणि नांदोरीला 15 दिवस परमेश्वराचं अवस्थान आहे। बरोबर भरपूर सद्भक्त आहे। तर सामकोचा जो मुलगा आहे, सामको नावाची एक बाई असते आणि तिचा मुलगा सरला, तर तो करंजाळ्याला सामकोसांच्या स्वप्नात आला। ती करंजाळ्याची असते, देवाचं तिचं दर्शन अगोदर झालेलं आहे, भेट झालेली आहे आणि तिचा मुलगा सरल्यानंतर तो आपल्या आईच्या अर्थात सामकोच्या स्वप्नात येतो आणि तो म्हणतो, आई मला जेवायला वाढ, मला खूप भूक लागली आहे। स्वप्नात येऊन सांगितलेलं आहे। तर सामकोसा म्हणाला, काय जेवायला वाढू रे बाबा म्हटले। स्वप्नातला हा संवाद, तो म्हणाला दही भात जेवायला वाढ म्हटले। आणि मग आता त्या काय विचार करतात की आता हे कोणाला सांगावं, म्हणून ती साडेगावला येते आबाईसांना भेटण्यासाठी। आबाईसा तिची बहीण असते, म्हणजे आचार्यांची ही मावशी सामकोसा, आणि ती आबाईसाला भेटण्यासाठी आल्या, म्हणजे बहिणीकडे आल्या आणि जे स्वप्न पडलं त्या स्वप्नाच्या संदर्भात आबाईसाला सांगते की यावर आबाईसा म्हणाल्या, तुम्ही काय करा, गोसाव्यांना आरोगणा करा म्हटले। आता एक काय करावं स्वप्नांचं, आपल्याला अनेक स्वप्न पडत असतात, परंतु देवाने स्वप्न हे लटिका, सुचा ते साच असं स्पष्ट सांगितलेलं आहे। स्वप्न हे खोटे असतात, कारण मनाच्या काही भावना असतात, कुठंतरी त्या कप्प्यात दडलेल्या असतात, कधीतरी केव्हा तरी त्या व्यक्त होत असतात आणि म्हणून बऱ्याच लोकांना स्वप्न पडतं। स्वप्नांच्या संदर्भात एक भ्रम, एक भीती निर्माण होत असते आणि मग कोणाला तरी विचारल्यानंतर तेही त्यांच्या पद्धतीनं सांगत असतात। परंतु देवाचं जे सूत्र आहे, प्रमाण जर आपण घेतलं तर देवाने स्पष्ट सांगितले स्वप्न हे खोटे असतात, त्याच्यामुळे त्याचा विचार करायचा नसतो। आणि सुचते सात 3 दिवसाच्या आत जे सूचित झालेलं आहे किंवा स्वप्नामध्ये आपल्याला जे समजलेलं आहे, कळालेलं आहे, लक्षात आलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे, ते 3 दिवसाच्या जर आपल्याला जर कळालं तर ते सूचित होतं असं समजावं। परंतु इथं स्वप्नांच्या बाबतीत आता परमेश्वराने तिच्या भावनेचा, तिच्या श्रद्धेचा विचार केलेला आहे। ती आबाईसाला घेऊन देवाकडे येते आणि उपहार वगैरे बरोबरच घेतलेला असतो। सर्वज्ञांजवळ ती नांदूरला येते आता, कारण देव नांदूरला आहे। तर त्याच वेळी देवानी विहरणासाठी गमन केलेलं असतं। दोघींची भेट होते, दंडोत घातला जातो, श्रीचरणावर मस्तक टेकवल्यानंतर सर्वज्ञांना सामकोसांनी स्वप्न सांगितलं की देवा मला असं असं स्वप्न पडलं, माझा मुलगा सरलेला आहे, तो माझ्या स्वप्नात आला, त्यांनी सांगितलं दही भात मला खाऊ घाला, मला भूक लागलेली आहे, हे सर्व सांगितलं वृत्तांत। आणि त्यानंतर आरोगणेसाठी विनंती केली देवाला की तुम्ही आमची आरोगणा स्वीकारा। आता देवाने सर्व शांततेने ऐकलेलं आहे आणि ते ऐकल्यानंतर ते आरोगणा जी तर मग मी गोसाव्यांना आरोगणा देईन असं तिनं विनंती केल्यानंतर माझ्या मुलाने मला सांगितलं आहे, आता मी त्या मुलाला तर देऊ शकत नाही, मग मी माझ्या गोसावींना देते, अशा पद्धतीनं तिने देवाला विनंती केली। आणि सर्वज्ञसुद्धा मग तिला म्हणतात, बाई तर मग आम्ही काय तुमचा पुत्र होऊ म्हटले, मग आम्ही तुमचा मुलगा झालो म्हटले। आता त्या म्हणाले, हे काय जी, असं कसं, तुम्ही माझे कसे काय मुलगा होऊ शकता म्हटले। आणि मग देव म्हणतात, का बरं, नाही तुम्हीच म्हणाला ना म्हटले, तुमच्या स्वप्नात तुमचा पुत्र आला, त्या पुत्राने सांगितलं का मला भूक लागली, दही भात खाऊ घाल, आणि तुम्ही त्या पुत्राला खाऊ घालायच्याऐवजी मला खाऊ घालता, त्याचा अर्थ मी तुमचा पुत्र झालो की नाही म्हटले। अशा पद्धतीने देवाने त्यांचं मातृत्व स्वीकारलं। त्या म्हणाल्या, जी हे सर्व जगत गोसाव्यांपासून, तर गोसावी कसे कोणाचे पुत्र असू शकतात, होऊ शकतात। आणि असं म्हटल्यानंतर तिला ती समज, ती जाणीव, ती प्रचिती आलेली असल्यामुळं तिला काही बोध नाही आहे, जाणीव नाही आहे, परंतु तरीही तो संस्कार आहे आणि तिला ती एक जाणीव झाल्यामुळं, एक प्रचिती आल्यामुळं ती म्हणते, अवघं जगच तुमच्यापासून आहे, तुम्ही कोणाचे पुत्र कसे काय होऊ शकता। आणि देवसुद्धा स्मित हास्य करून ते मान्य करता आणि तिच्या विनंतीला मान देऊन ते स्वीकार करता। त्यांनी मग दही भाताचा उपहार तयार केला, तो आणला, देवाला दिला
तांदूळाचा भात, दही वडे, मांडे, घाऱ्या, पुऱ्या, खीर, साखर, तूप, भजी असं बरंच काही घेऊन आल्या त्या. बाईसांकडे दिल्या. बाईसांनी सर्वज्ञांचा दुपारचा पूजा अवसर वगैरे केला आणि ताट केलं, भक्तजनांना वाढलं. भक्तजन आपल्या क्रमानुसार जेवायला बसले सर्वच. आणि देवसुद्धा सामकोसांनी मग देवाला दंडोत घातले. उन्हामुळे दही भात मात्र तापलेला होता आणि तो थोडासा खराब झाला असावा किंवा नासला असावा असं म्हणून ते दही भात आणलेला होता, परंतु तो बाजूला ठेवला. तो कसा देवाला वाढावा असं म्हणून तिला थोडंसं दुःख झालं, परंतु तिनं तो बाजूला ठेवला, देवाला वाढला नाही. तर आरोग्याना करताना सर्वज्ञांनी मात्र विचारलं का बाई तुम्हाला तर दही भात खाऊ घालायचा आहे आणि दही भात तर आणला नाही, दिसत नाही. आणि मग ती म्हणते की देवा तो दही भात उन्हाने खराब झाला आहे, नासला आहे म्हणून तो वाढला नाही. देव म्हणतात बाई आणा. तसं काही नाही म्हटले. त्यांनी दही भात सर्वज्ञांना वाढला आणि सर्वज्ञांनीसुद्धा तो प्रसाद म्हणून घेतला आणि सर्व भक्तजनांना तो आरोग्यनेलासाठी दिला. मग देवानी गुळणा केला, विडा केला, ओळखला. असं सर्वांनी त्यांच्या पुत्रत्वाचा स्वीकार केला देवानी. त्यांना मातृत्वाचं फळ दिलं. आणि सामकोसाच्या दुसऱ्या दिवशी मात्र परत सामकोसाला स्वप्न पडलं. तो मुलगा होता तोच स्वप्नात आला आणि तो म्हणतो आई मी आज फार तृप्त झालो, समाधान वाटलं, आजपासून मी आता काही मागणार नाही म्हटले. आणि ते दुसरं स्वप्न पडल्यानंतर ती सामकोसा परत देवाकडे येते आणि देवाला सांगते की देवा मला परत स्वप्न पडलं, तो स्वप्नात आला आणि त्यांनी सांगितलं का मी तृप्त झालो आणि मला आता इथून पुढं काही मागणार नाही, ते काय आहे म्हटले. आणि मग देव म्हणतात बाई त्याला प्रेतदेहातून आम्ही मुक्त केलं, सुखफळाला नेलं. आणि त्या आई आता आईचं प्रेम ते नैसर्गिक, मुलगा असला काय नसला काय, सांभाळू काय न सांभाळू काय, तरी ते आईचं प्रेम वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं तिला खूप चांगलं वाटलं, सुख वाटलं. जी तिनं श्रीचरणावरती मस्तक टेकवलं, दंडोत केला. श्रीचरणावर दंडोत केल्यानंतर जानूची अनुमती मागितली, देवानी अनुमती दिली. वास्तविक आता परमेश्वर सन्निधानात आहे, त्या जीवाची काही कणव आहे, त्या आईच्या माध्यमातून त्या जीवाला प्रेतदेहाच्या नरकातून देवाला काढायचं आहे. याचं प्रमाण घेऊन जर आपण काही प्रमाणं घेऊन आपण या दैवराटीमध्ये काही गोष्टी करत असेल तर ते अन्यथा ज्ञान ठरेल. सामकोसा या काही उपदेशी नाही, काही बोध नाही, काही ज्ञान नाही, जाणीव नाही, परमेश्वराला ईश्वर म्हणून मानत नाही. परंतु कोणीतरी श्रेष्ठ आहे, गोसावी आहे, साधू संत आहे आणि ते आपल्यापेक्षा खूप मोठे आहे, ईश्वर पुरुष आहे असं म्हणून सामकोसा देवाच्या दर्शनाला येत असते. आणि तिच्या जीवनातलं काही पूर्वजन्माचं कणव, तिच्या मुलाची पूर्वजन्माची कणव, आणि म्हणून ती स्वप्नात पडली. देवाने मात्र तिच्या भावनेचा स्वीकार केलेला आहे, तिच्या भावाचा स्वीकार केलेला आहे आणि तिला मातृत्वाचं फळ दिलेलं आहे. त्या मुलालासुद्धा प्रेतत्वातून काढलेलं आहे. अर्थात आता तो मुलगाची देवाची तर भेटच नाही झाली, तो अगोदरच गेलेला आहे. आणि हिलाही बोध नाही आहे, म्हणजे अन्य, आपल्या भाषेमध्ये ते अन्य झाले. आणि अन्य जीवाचं देवानी त्या अनुषंगाने ते अन्न स्वीकारलं आणि त्याच्यातून प्रेतदेहातून त्याला काढलेलं आहे. याचा अर्थ ही जी क्रिया आहे हे देवाने अन्य लोकांसाठी सांगितलेली. कारण का, ते देवतेचे भक्त असतात. प्रेतदेहाचं नरक हे अन्य लोकांना होतं. कारण परमेश्वर म्हणतात बोध देताच तुम्हाला निर्विकल्प केलं. निर्विकल्प जर केलं आहे, आपल्या मनात कोणत्याही प्रकारचा विकल्पच राहिलेला नाही, मग तो जातीचा छोटा मोठा, परंतु तो बोध तेवढा परिणामकारक, तेवढा लक्षणाने युक्त असला पाहिजे. परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा असली पाहिजे, तर तो निर्विकल्प झाला. आणि निर्विकल्प जीवाला, अर्थात स्वतंत्र जीवाला प्रेतदेहाचं नरक होत नाही. जो परमेश्वराचा भक्त आहे, परमेश्वराच्या दैवराटीत आहे, त्याला प्रेतदेहाचं नरक लागत नाही. परंतु तरीही तो आलाय आणि इकडं कल्पना केली तर त्याला प्रेतदेहाचं नरक लागतं, कारण तो कर्मराटीचाच आहे, दैवराटीत असू शकत नाही. आणि जोगी अशी प्रेतदेहाचं नरक नाही असं परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं आहे. तर हे प्रेतदेहाच्या नरकाच्या अनुषंगाने आपल्या धर्मामध्ये बऱ्याच गोष्टीचा आज परंपरा पडलेली आहे. एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या अनुषंगाने प्रेतदेहाचं नरक नासावं म्हणून पात्र दिले जातात. परंतु हे पात्र दैवराटीचा एखादा उपदेशी असेल त्याच अनुषंगाने इथले साधू संत घेतात आणि प्रेतदेहाचं नरक नासवण्याच्या अनुषंगाने तो आपल्यापर्यंत विषय आलेला आहे, मांडलेला आहे. वास्तविक हा जो प्रेतदेहाचं जे नरक आहे हे देवतेचं आहे आणि त्या अनुषंगाने परमेश्वर पुढं अजून एखादी लीळा येईल, त्या अनुषंगाने परमेश्वराला जेव्हा विचारलं जातं तेव्हा परमेश्वराने स्पष्ट सांगितलं का हे कोण स्वीकारतं,
आणि ती देवता जी आहे ती देवता स्वीकारते आणि हा देवतेचं कार्य आहे, देवतेची क्रिया आहे. त्याच्यामुळे जर आपण देवतेचे आहेच नाही तर आपल्या अनुषंगाने दैवराटीमध्ये देवतेच्या अनुषंगाने क्रिया करण्याचं काही कारण नाही. परंतु एक परंपरा आहे, त्या अनुषंगाने काही व्यावसायिक विचार आहे, पैशाचा सर्व विचार असल्यामुळं या गोष्टी आल्या. वास्तविक दैवराटीचा आणि प्रेतदेहाच्या नरकाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. कितीतरी 2-3 लीळा आहे, त्या लीळेच्या अनुषंगाने जर आपण चिंतन केलं, मनन केलं तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात येईल. आणि एकदा असंच आचार्यांना बोध झाल्यानंतर, आचार्य अनुसरल्यानंतर आचार्यांनी देवाला न विचारता एका ब्राह्मणाच्या जबरदस्तीला डोमेग्रामला एक दशक्रियेचं जेवायला गेले, तर देवानी आचार्यांना शिक्षा पण केली. 500 उड्या 500 दंडोत मारायला लावले, जेणेकरून ते खाल्लेलं आहे ते जिरवायला लावलं. याचा अर्थ हे दैवराटीचा भाग नाही, दैवराटीचा विषय नाही. परंतु ह्या विषयावरती बऱ्याच गोष्टी आलेल्या आहे आणि पक्षकारांनी सांगितलं आहे की गेलेल्या जीवाला जर प्रेतदेहाचं नरक होणार असेल आणि त्या अनुषंगाने एखादा ज्ञानियांनी जर पूर्ण जेवण केलं आणि देवानी एखादं शीत खाल्लं तरी ते प्रेतदेहाच्या नरकातून निघेल. परंतु तो कोण, त्याला कोणाला हे प्रेतदेहाचं नरक होतं याचं जर जेव्हा चिंतन करू त्याच वेळेस आपल्या लक्षात येईल. आणि हा विषय आपण समजून उमजून जर घेतला तर आपण यातला फोलपणासुद्धा आपल्याला लक्षात येईल. त्याच्यामुळं परमेश्वराने ही लीळा आहे, मग प्रमाण आहे, देवानीच ते स्वीकारलं आहे. मग आपण आता देव तर नाही आहे, मग ज्ञानियाच्या ठिकाणी जर आपण ती क्रिया केली तर प्रेतदेहाचं नरक चुकेल. परंतु प्रेतदेहाचं नरक कोणाला होतं, कोणाच्या अनुषंगाने कोणाला दिल्या जातं. आणि जर लीळेच्या माध्यमातून जर आपण प्रमाण घेतलं तर अन्य लोकांचं प्रेतदेहाचं नरक नासवण्यासाठी दैवराटीच्या साधुसंतांनी क्रिया स्वीकारल्या पाहिजे. पण तसं तर आपल्याला दिसत नाही. उलट कर्मराटीचा जर असेल म्हणजे अन्य असेल तर त्याचं काहीच घेत नाही. मग त्या अनुषंगाने जर त्याच्या संबंधियांनी जर काही एक श्रद्धा म्हणून जर काही करण्याचा प्रयत्न केला तर म्हटले मग भांडे द्या, कपडे द्या, हे द्या, ते द्या, अशा पद्धतीनं मात्र घेतलं जातं. परंतु धर्माच्या चौकटीत जर प्रमाणात बसवायचं असेल तर त्याचा अर्थार्थी धर्माचा संबंध नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कोण भक्त कोणती क्रिया करतो, त्याची अवस्था कोणती आहे, तो बोधवंत आहे का, अनुसरलेला आहे का, तो फक्त दर्शनीय आहे, याचा जर आपण विचार केला तरच आपल्याला धर्मातलं जे यथार्थ ज्ञान आहे, जे तत्त्वसिद्धांत आहे त्यातलं मर्म कळेल आणि त्या मर्मानुसारच आपण आचार करू. त्यानंतर एक दिवशी असे सकाळीच काळीदास भट सर्वज्ञांच्या दर्शनाला आलेले. ही काळीदास भट अगोदरही परमेश्वराच्या दर्शनाला उपहार घेऊन आलेले होते. सर्वज्ञांच्या दर्शनाला ते आत्ता आले, दंडोत घातलं, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. त्यांची काही कणव आहे आणि देवतेचे भक्त असल्यामुळं त्यांची जी मानसिकता आहे किंवा प्रवृत्ती आहे ती आपल्या इथं लक्षात येईल. सर्वज्ञांनी त्यांच्या कृपादृष्टीने अवलोकन केलं आणि त्यांना स्थितीचा संचार झाला. आता या स्थितीचा संचार झाल्यानंतर पिवळ दरडीला जाऊन स्थितीचा अनुभव घेत ते एका झाडाखाली बसले आणि अत्यंत शांततेने ते त्या स्थितीचा आनंद उपभोगत असताना देव तिथं मात्र गमन करतात. आसन झालं देवाचं. सर्वज्ञ म्हणाले, काय भटो बसले आहात? म्हणले, कोणत्या ठिकाणी आहात तुम्ही, सांगा बरं. तर आता स्थिती आहे, स्थितीमध्ये तो जीव स्वतःला पूर्णपणे विसरलेला असतो आणि त्या आनंदात रममान झालेला असतो. आणि त्यामुळं त्याला त्या ज्या देवतेची स्थिती परमेश्वर, आता ही जी स्थिती वगैरे जे शब्द आपण लीळाचरित्रात ऐकतो आहोत, तो परमेश्वर स्थिती देतात म्हणजे एखाद्या देवतेच्या अनुषंगाने त्या जीवाच्या अवस्थेनुसार त्याचा सुख देतात, त्या देवतेचं सुख देतात. त्या जीवाच्या ठिकाणी असलेली त्या देवतेची पिंडस्थ आहे, ती प्रकाशते, त्याला ती आनंद वाटतो आणि तो मीच असं समजून तो चालत असतो. हा एक विद्येचा प्रकार आहे आणि ते परमेश्वराकडून देवतेच्या सुखफळाचा भाग आहे. तर त्याला देव विचारतात, तर तो सुष्णुषा या 2 नाड्यांच्या संगमाच्या काठावर मी तप करीत बसलो आहे म्हटले. आणि मग देव म्हणतात, का हो सुष्णुषाची कार्य काय अशी आहेत का म्हटले, तिथली कार्य काय अशी होतात काय म्हटले. ते म्हणले, ती ती कशी मग, कारण आता त्याला त्या देवतेच्या अनुषंगाने जी स्थिती दिलेली आहे तो त्या अनुषंगाने त्यांनी देवाला उत्तर दिलं. पण देव म्हणतात, हे तर काही कार्य नाही त्या देवतेचं. आणि मग देवाने तिथं अष्टमहासिद्धीचे भेद सांगितले. अर्थात देवता निर्वय जो आहे त्यातली विद्या, विद्येची स्थिती, स्थितीचा भोग जे बी आहे ते परमेश्वराने निरूपण केलं. मध्यमा नाडीचं मुख, सुष्णुतेचं मुख, त्रिकुटस्थान हे काय असतं अशा पद्धतीनं देवाने त्याला निरूपण केलं. आणि मग तिथं काही ताप वगैरे झाल्याची वार्ता कुणाकडून ऐकण्यातच नाही म्हटले. तसं त्याला जे आहे ती जर स्थिती जर झाली आणि त्या देवतेची ती जर विद्या झाली तर त्या विद्या झाल्यानंतर त्या जीवाची परिस्थिती असतात अवस्था
किंवा शरीर कसं असतं याचं देवानी वर्णन केलेलं आहे का. त्याला कधी ताप येत नाही म्हटले, तिथं त्याला कोणत्या प्रकारचा रोग येत नाही. ताण, भूक, मल, मूत्र, शीतोष्ण म्हणजे जे अष्ट स्वभाव आहे त्या अष्ट स्वभावाचा त्याला त्रास नाही. परत म्हातारपण येत नाही, मरण नाही, शरीरावर त्वचेचा सुरकुत्या पडणं, केस पांढरे होणं असं काही होत नाही म्हटले. शरीराची सावली नसते, देहाला छेद नाही, भेद नाही असं काळिदास भटाला सांगितल्यानंतर काळिदास भट म्हणतो असं तर काही दिसत नाही म्हटले. कारण ती विद्या झाली तर विद्येचे जे लक्षण आहे त्याचा जो परिणाम आहे तो तर आमच्यावर काहीच दिसत नाही, नुसती विद्या झाली असं कसं काय म्हणायचं. अर्थात काळिदास भट जो आहे हा देवतेचा भक्त आहे, ब्राह्मण आहे, वैदिक ब्राह्मण आहे, परंतु पूर्वजन्माची काही कणव आहे, जोड आहे म्हणून परमेश्वराच्या दर्शनाला येतो. पण परमेश्वराला परमेश्वर म्हणून त्याला अजून बोध नाही आहे आणि होणार पण नाही आहे. परंतु त्याची जी अपेक्षा आहे, जो त्याचा स्वार्थ आहे की मला यांच्याकडून काहीतरी भेटावं, त्या अपेक्षेने तो आलेला आहे आणि देवाने त्याच्या अवस्थेनुसार ती देवतेची स्थिती त्याला दिलेली आहे. काळिदास म्हणे जी ते तर काही दिसत नाही म्हटले मग, कारण तुम्ही जे म्हणताय हे तर काही दिसत नाही. तर मग देवसुद्धा म्हणतात तर मग सुश्रूषेच्या सुखात तुम्ही आहात आणि मध्यमा नाडीच्या घाटावर तपाच्या काठावर तुम्ही आहात असं कसं काय म्हणू शकता म्हटले. तुम्ही तर म्हणता आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, आम्हाला हे झालं आहे ते झालं आहे आणि दिसत तर काहीच नाही असं तुम्ही मान्य करत्यावर त्याच्या स्थितीचा भंग झाला. थोडा वेळ त्यांनी स्थिती उपभोगली आणि उठून त्यांनी दंडोत केला देवाला आणि श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि गेला. आता परमेश्वराच्या सन्निधानात जे अनेक जे लोक आहे हे वैदिक ब्राह्मण आहे, ते साधना करायचे आणि ती साधना ज्या देवतेची करायची त्या देवतेच्या अनुषंगाने काहीतरी त्यांना व्हावं, भेटावं अशा अपेक्षेने तेच करत होते. परंतु पूर्वकर्माची काही मूळाधिकार असल्यामुळं देवाचं दर्शन त्यांना झालं आणि पूर्वकर्मामध्ये त्यांच्याकडून जो प्रमाद घडलेला आहे त्या प्रमादानुसार कणव जोडली, त्या कणवेनुसार देव त्यांना दर्शन देत आहे. संबंधदान, लीळादान, ग्रहणादान या पद्धतीनं त्या देवतेच्या अनुषंगाने त्या अवस्थेनुसार त्यांना स्थिती देत आहे आणि त्याचं वर्णनसुद्धा चरित्रामध्ये आलेलं आहे. हा खूप मोठा देवता निरोध हा खूप मोठा विषय आहे, परंतु एक जनरल नॉलेज म्हणून आपण समजून घ्यायचं. आणि हे जे जीव आहे हे पूर्वकर्माचे बोधवंतच अनुसरले परंतु प्रमादी झाले आणि कणवेतो परमेश्वराने त्यांना पुन्हा आता दर्शन देऊन स्थिती म्हणजे परमेश्वराचं सगळंही नित्य तर परमेश्वराकडून त्या देवतेचे जे विद्या आहे त्या होऊन ते उपभोगल्यानंतर संपल्यानंतर परत ते दैवराटीत येऊन आणि मन नंतरच्या काळामध्ये अनुसरून चांगला आचार करून परमेश्वराला प्राप्त करणार आहे. कारण परमेश्वराकडून जे आहे ते सगळंही नित्य आहे, ते अनित्य नाही आहे आणि म्हणून परमेश्वराकडून हे देवतेच्या विद्या वगैरे होऊन त्या जीवाला पुढची चाल परमेश्वर करून देतात. कारण दयाळू, माळू, कृपाळू, अयोग्य जीवाला योग्य करणं, कणवेतो त्याला जी अवस्था आहे त्याला देणं हे परमेश्वराचं परमेश्वर दयाळू पण कृपाळू पण आहे आणि हे यातून दिसतं. त्यानंतर एके दिवशी असंच काळिदास भट सर्वज्ञांच्या दर्शनाला आले आणि पालखत मांडी घालून म्हणजे मांडी अशी मोडून देवासमोर बसले. आता त्याची एक मुलगी असते, ती कमी वयाची असते, 16-17 वर्षाची. त्यावेळेस कमी वयामध्ये लग्न व्हायचे आणि तिचा नवरा वारल्यामुळं ती लवकरच विधवा झाली होती. तर ती आल्यानंतर मात्र बाईसांना ती सेवादास्य करू लागायची, झाडलोट करायची, साफसफाई करायची. बाईसांना खूप बरं वाटायचं, कारण बाईसा ह्या प्रेमी भक्त आणि इथं एखादी भक्त जर आले, कोणी आलं आणि तिनं असं जर सेवा केली तर तिला बरं वाटायचं आणि बाईसांना हायसं पण वाटायचं. बाईसा देवाला काय म्हणते, देवा बाबा ही बटिका कशी चांगली आहे म्हणले, गोसावींच्या सेवादास्याला चांगली उपयोगात ही जाईल म्हणले. मग बाईसा तिला म्हणल्या, बटिका तू आणि मी बाबांजवळच राहू, बाबांचं सेवादास्य करू, बाबा चांगले आहेत, बाबापासून तुझं चांगलं भलं होईल असं तिला बाईसांनी समजावण्याचा अर्थात पटवण्याचा प्रयत्न केला. आणि तिला समजावल्यानंतर ती आणि तिचे वडील परत काळिदास भट घरी झाला. आता घरी गेल्यानंतर ती मुलगी आपल्या बापाला सांगते की आम्हाला बाईसा अशा म्हटल्या की तुम्ही इथंच राहा, सेवादास्य करू, तुमचं भलं होईल. तिनं सर्व वृत्तांत आपल्या वडिलांना सांगितला. आता तो काळिदास भट होय ग म्हटले, आणि काय म्हणे महात्म्याचं असंच असतं म्हटले, ते म्हणणारच ना म्हटले, का राहणार नाही, चांगली गोरी गोमटी आहे म्हटले, तरणी ताटी आहे, आणि काय म्हटले. तर ती म्हणते बाबा हे असं कसं काय बोलतोस तू म्हटले, तुम्ही कशी काय असं बोलू शकता. तो म्हणाला हो जी या महात्म्यांचं काही म्हटले कोणाला राह म्हणत नाही म्हटले, आणि तुलाच का म्हटले तू 16 वर्षाची, गोसावी 25-20 वर्षाचे आणि त्यामुळे त्यांच्यापासून तुझं भलं होणारच आहे. अशा पद्धतीनं ते अज्ञान आणि अन्यथा ज्ञान संशय त्यांनी व्यक्त केला, कारण त्याचा संस्कार तसा होता.
आणि देवावरती कोणत्या प्रकारचा बोध नसल्यामुळे निष्ठा नाही, काहीतरी अपेक्षा आहे म्हणून येत आहे आणि त्यांनी ती शंका जी आहे ती तिला बोलून दाखवली. अशा प्रकारे निंदा करू लागले. म्हणले हे गोसावी हे जे लोक आहे असे दिसले, गोरी गोमटी पोरगी दिसली, कमी वयाचे दिसले का अशाच पद्धतीनं ते सांगतात म्हटले. त्याच्यामुळं तू असं काही करायचं नाही अशा पद्धतीनं त्यांनी दरडावलं. आणि असं करता करताच त्याला शाक्तेच्या स्थितीचा संचार झाला. अर्थात कोणत्या देवतेच्या स्थितीचा संचार होतो त्या स्थितीच्या अवस्थेनुसार ठरवला जातो. आणि संशोधन केल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं की ही कोणत्या देवतेची स्थिती असू शकते. तर शाक्ते देवतेच्या स्थितीचा संचार झाला त्या गटाचा. आणि मग पुन्हा तो विचारायला लागला, स्थितीनंतर विचारायला लागला, बघ बघ बटिका बाईसा काय म्हणत होत्या सांग बरं म्हटले. आणि मग ती सांगायची का बाईसा म्हटले की देवाबरोबर राहा, आपण सेवा करू, तुझं भलं होईल. तो पुन्हा पुन्हा तिला विचारायचा, ती पुन्हा पुन्हा तसंच सांगायचं. जसं जसं जितकी जितकी निंदा केली होती तितकी तितकी ती स्थिती जाऊन स्थितीमुळं तो स्तुती करायला लागला देवाचा आणि देवाचं ऐकायला लागला, सुखच व्हायचं. अशा प्रकारे कितीतरी वेळा त्यांनी स्थिती भोगली. आणि मग ती स्थिती गेल्यानंतर सकाळी सर्वज्ञांचं दंतधावन होत होतं. त्याच वेळेस तो इंद्रभट देवाच्या शेजारी होते आणि सन्निधानी असताना काळिदास भट मात्र त्याच वेळेस दर्शनाला आले. म्हणजे आता देव आहे, इंद्रभट आहे आणि त्याच वेळेस काळिदास भट आले. दर्शनाला आल्यानंतर त्यांनी दंडोत घालून चरणावर मस्तक टेकवलं आणि इंद्रभटांना सांगू लागले. ते जे काळिदास भट आहे ते इंद्रभटाला सांगायला लागले देवाच्या समोर, भटो आमचे गोसावी साक्षात श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हटले. द्वापारयुगात श्रीकृष्ण चक्रवर्तींनी आराधना करणाऱ्याला कशी मुक्ती दिली म्हटले. बरं, वैर करणाऱ्याला देखील मुक्ती दिली आणि स्तुती करणाऱ्याला किंवा भक्ती करणाऱ्याला सुद्धा मुक्ती दिली म्हटले. आमचे गोसावी आराधना केल्यास मुक्ती देतात आणि विरोध करणाऱ्याला देखील मुक्ती देतात म्हटले. आता त्याला ती जाणीव झालेली असावी की आपण अगोदर देवाच्या संदर्भात काय काय भकलो, कशी कशी निंदा केली आणि त्यानंतर स्थिती झाल्यानंतर ते काय काय बोलले तिच्या मुलीनं त्याला सांगितले असेल आणि त्यामुळे त्याला गिल्टी फील होऊन तो देवाकडे येतो आणि इंद्रभटाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष त्या देवाला सांगतो की श्रीकृष्ण महाराजच आहे. श्रीकृष्ण महाराजांनी वैर करणाऱ्याला मुक्ती दिली, भक्ती करणाऱ्याला मुक्ती दिली, तसंच स्वामींच्या बरोबर असल्यानंतर त्यांची निंदा करणाऱ्याला बी देव मुक्ती देतात असं इंद्रभटाने सर्वज्ञांना. मग आता ते सर्व ऐकल्यानंतर इंद्रभट देवाकडे बघताय आणि देवाला सांगताय का हो हे काय म्हणताय देवा. सर्वज्ञ मात्र मौनच आहे. सर्वज्ञांचा मग सकाळचा पूजावसर झाला. तो पूजावसर त्यांनी पाहिला. सर्वज्ञांनी काळिदास भटांना जाण्याची अनुमती दिली, जावा तुम्ही आता. आणि मग ते दंडोत करून निघाले. जातेनं वाटेत त्यांना त्या स्थितीचा पुन्हा संचार झाला आणि स्थिती भोगत भोगत ते घरी गेले. वास्तविक आता तो जो जीव आहे तो देवतेचा आहे. पूर्वकन्वेनुसार परमेश्वराची दर्शन नव्हतं आणि परमेश्वर त्याला आता स्थिती देऊन आनंद देऊन त्याला एक जाणीव करून देतात. आणि तो स्वतः म्हणतोय की हे गोसावी श्रीकृष्ण महाराजच आहे आणि श्रीकृष्ण महाराजांसारखेच सर्वांची उपासना करणाऱ्यांना वैर करणाऱ्याला सुद्धा प्राप्तीला नेतात. तसे आपले गोसावीसुद्धा निंदा करणाऱ्याला स्तुती करणाऱ्यालासुद्धा प्राप्तीला नेतात. ही त्याला मात्र त्याची थोडीशी पुसटशी त्याला जाणीव झालेली आहे. ते इंद्रभटाला सांगतो. इंद्रभट देवाला विचारतात. देव मात्र मौन राहून अप्रत्यक्षरित्या ते मान्य करतात. अशा अनेक ठिकाणी परमेश्वर मौन राहून मान्य करतात. कारण जीवाला एक जाणीव, त्या जाणीवेतून त्यांनी जे व्यक्त झालेलं असतं त्या व्यक्ततेतून परमेश्वर स्वतःची ओळख करून देत असतात आणि त्या जीवाची जी योग्यता आहे, पात्रता आहे, त्याच्यानुसार त्याला ते देत असतात. सर्वज्ञाचं असंच एकदा पिवळ दरडीला आसन होतं आणि रानाईसा आता देवाला अनुसरलेले आहे. परंतु रानाईसाचे जे वडील आहे दादोबा दर्शनाला उपार घेऊन आले, देवाच्या दर्शनाला आले आणि आता उपार पण घेऊन आलेले आहे. आता ही रानाईसा जरी देवाच्या अनुसरल्यानंतर इथं असं लक्षात येतं की ती आणि तिचे वडील देवाला उपार घेऊन येतात. याचा अर्थ ती घरी गेलेली आहे आणि घरून येऊन वडिलांबरोबर उपार घेऊन आलेली आहे. येताना मात्र तिने भिक्षा करून आलेली आहे. वडिलांनी मात्र उपार आणलेला आहे. भेट झाल्यावर दंडोत घालता, श्रीचरणावर मस्तक टेकवता, सर्वज्ञांना आरोग्यासाठी विनंती केलेली आहे. जी ही दही भाताची आरोग्याना देईल सर्वज्ञांनी मान्य केलं. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. त्यानंतर देव बिराडावर गमन करतात आणि तिचे जे वडील आहे त्यांनी विनंती केल्यानंतर देवानी विनंती मान्य केलेली आहे. दुपारचा पूजावर्ष झाल्यानंतर बाईसांनी मात्र ताट केलं. दही भात वाढला, भक्तजनांना वाढलं. स्वतः रानाईसा मात्र भिक्षांना आणलेला आहे
आणि ते भिक्षांना बाजूला ठेवलेलं आहे. सर्वज्ञांनी पाहिलं आणि विचारलं का बाई हे काय आहे म्हटले, पलीकडं काय झाकलेलं आहे म्हटले, ते वाढलं नाही तुम्ही. तर त्या म्हणल्या जी जी हे भिक्षां नाही मी स्वतःसाठी आणलेलं आहे म्हटले. आणि देव म्हणतात आणा इकडं म्हटले. आणि मग देवाच्या ताटात ते भिक्षांनासुद्धा बाईसांनी वाढलं. आणि मग देवाने ते ताटात वाढल्यानंतर भिक्षांनाचं जे महत्त्व आहे त्यावरती देवाने पुन्हा निरूपण केलं. हां, हे भिक्षान्न की हे पवित्राचे पवित्र की म्हणले, हे पवित्रातलं पवित्र भिक्षान्न आहे. त्या ठिकाणी देवाने त्या भिक्षान्नाची थोरी सांगितली. आणि तुम्हाला जर या भिक्षान्नाचं महत्त्व जर सांगितलं तर तुम्ही प्रभावित व्हाल म्हटले. हे दुर्लभातलं दुर्लभ आहे म्हटले. भिक्षांना सवापळ अमृताती म्हटले. देवाने सांगितलं हे भिक्षांनामध्ये सवापळ अमृत आहे. आणि आचार्यांच्या एका माध्यमातून नंतर जेव्हा आचार्य अनुसरल्यानंतर देव जेव्हा म्हणतात की सवापळ अमृताती म्हटले, तेव्हा आचार्य म्हणतात की मग कोणी तर भिक्षान्न खाऊन अमर तर होताना दिसत नाही म्हटले. अमर होत नाही, परंतु त्यातून जे देव मिळणार आहे, कर्मनाश होऊन योग्यता मिळणार आहे, ते अमरासारखंच आहे म्हटले. म्हणून प्रत्यक्ष भिक्षान्न हे जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आता सव्वा पळ म्हणजे काय, 125 ते 150 ग्रॅम म्हणजे एक पळ. अशा पद्धतीनं भक्तजनासहित सर्वज्ञांनी आरोग्याना केली, गुळणा केला. आणि त्यानंतर भिक्षान्नाच्या महत्त्वाच्या अनुषंगाने देवानी बरंचसं निरूपण केलेलं आहे. आणि त्या रानाईसांनी आणलेल्या भिक्षान्नाचं देवानी स्वीकार करून त्यांनाही प्रेमाचा उपाय घडवला. आणि त्यांच्या निमित्ताने त्यांचे जे वडील उपार घेऊन आले त्या उपाराचा स्वीकार करून त्यांनाही अयोग्य जीवाला योग्य केलेला आहे. म्हणजे एखादा जीव जेव्हा धर्माला लागतो तेव्हा कळत न कळत त्याच्या आजूबाजूचे जे संबंधी आहे ते सुद्धा धर्माला लागत असतात. पण त्यासाठी आपली आचार विचार प्रणाली, आपलं तत्त्वसिद्धांत, आपला निग्रह, परमेश्वरावरती निस्सीम निष्ठा, समर्थवादावरची निष्ठा अशी आपली असली पाहिजे. म्हणून आचार हाच प्रचार आहे. जेव्हा आपण आचार करू तो आचाराचा जो प्रभाव आहे हा संबंधीयांवर पडत असतो. आणि तो प्रभाव तर ते जीव हे दैवराटीत येत असतात. आणि अप्रत्यक्षरित्या त्यांना धर्मात आणण्यासाठी आपण निमित्त होतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परमेश्वराच्या ह्या प्रेमाच्या उपायामध्ये आपण सहभागी होतो. त्यासाठी आपली तळमळ, कळकळ, आर्तता आणि वासना असली पाहिजे. आणि त्याच्याबरोबरच आपला धर्म सांभाळण्यासाठीचा जो प्रयत्न आहे सातत्यपूर्ण, तो आपला असला पाहिजे. अन्यथा जर आपण अयोग्य पद्धतीनं जर धर्म सांभाळत असेल तर त्याचा नकारात्मक विचारसुद्धा समाजावरती पडतो आणि त्या दोषालासुद्धा आपण कारण ठरतो. कारण दैवराटीमध्ये केली क्रिया वाया न वचे परमेश्वर स्पष्ट सांगतात. मग केली क्रिया वाया न वचे म्हणजे मग चांगली क्रिया वाया जात नाही, वाईटही क्रिया वाया जात नाही. वाईट क्रिया ही वाईटाला जाते, चांगली क्रिया चांगल्याला जाते. म्हणून आपण आता चांगल्याला निमित्त व्हायचं का वाईटाला निमित्त व्हायचं ही स्वातंत्र्य मात्र जीवाची आहे. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण धर्माच्या अनुषंगाने आपल्या निमित्ताने जे लोक आहे, येणारे संबंधी आहे, ओळखीचे आहे, त्यांच्यामध्ये धर्माच्या प्रती एक आदरभाव, एक चांगला भाव, एक वासना किंवा एक प्रभाव पडला पाहिजे, जेणेकरून ते दैवराटीला येऊन धर्माला लागू शकतात. अशा पद्धतीनं परमेश्वराने कळत न कळत त्या रानाईसाच्या माध्यमातून तिच्या वडिलांनासुद्धा ज्ञानाला, प्रेमाला पात्र केलेलं आहे. एके दिवशी असा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. सर्वज्ञांनी नंदीश्वराच्या देवळात विहरणाला गमन केलं. लिंबाच्या झाडाखाली जे दादोबा आहे म्हणजे रानाईसाचे वडील, ते आता देवाच्या सन्निधानात राहिले आहे. ते रांगोळ्या काढतात आणि रांगोळ्या काढत असतानाच देव तिथं गमन करतात. त्यांच्या पाठीवर श्रीकर ठेवला. सर्वज्ञ आता काय दादोबा, म्हणजे देवाने त्यांना संबंधदान दिलेले, श्रीकर ठेवून संबंधदान दिले, त्या योग्यतेचे ते जीव आहे. रांगोळ्या भरत आहात. देव म्हणतात काय दादोबा तुम्ही रांगोळ्या भरत आहात, रांगोळ्या काढत आहात. आणि त्यांनी ती स्पर्श होताच मान वर केली आणि देव त्यांना दिसल्यानंतर त्यांनी उठून दंडोत केले. दोन्ही हात श्रीचरणावरती ठेवले. ते जे रांगोळ्याचे हात होते ते दोन्ही हात देवाच्या श्रीचरणावरती ठेवले. त्यांनी मस्तक टेकवलं आणि दंडोत केला. आणि मग चौकात थोडा वेळ देवाचं तिथं आसन होतं, गुळाविडा होतो. तेव्हापासून ते जे दादोबा आहे त्यांच्या हाताने अनेक लोकांना आजार जे आहे कमी व्हायला लागले म्हणजे ताप असेल, हिवताप असेल, असे छोटे छोटे आजार, जेणेकरून आता परमेश्वराने संबंधदान दिल्यामुळं आणि अप्रत्यक्षरित्या त्यांची योग्यता वाढल्यामुळं त्यांच्या हाताला त्यांनी एक गुण दिला देवानी. जे बी कोणाला ताप झालेला असेल, छोटे मोठे आजार होत असेल, ते त्यांनी हात लावला त्या व्यक्तीला का ते त्यांचे जायचे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या
त्यांच्यामध्ये एक परमेश्वराने सामर्थ्य भरलं, परंतु देव मात्र हे देऊ इच्छित नाही आणि करू इच्छित नाही, कारण यातूनच हा जीव धर्मापासून जाण्याची शक्यता असते. म्हणून परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, कलियुगी विद्यावंत न वर्तते, म्हणजे कोणत्या देवतेच्या विद्या नाही आणि परमेश्वराचं सामर्थ्य नाही. परमेश्वर आचार्यांच्या माध्यमातून सांगतात का मला जीवाला तर सर्व काही ज्ञान विज्ञान द्यावं असं वाटतं, परंतु मी देत नाही. याचं कारण का, ज्ञानाला प्रेमाला पात्र करून त्या परमेश्वराला ह्या जीवाला आनंद द्यायचा आहे, त्याला प्राप्तीला न्यायचं आहे. जर विज्ञानाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सामर्थ्य जर दिलं, ऑलरेडी सामर्थ्य असतं परंतु ते इनॲक्टिव्ह असतं. जर ते सामर्थ्य दिलं आणि त्याचं जर कार्य वार्तायला लागलं तर हा जीव धर्मापासून जाईल आणि नरक जोडेल. तो स्वतःलाच ईश्वर पुरुष समजेल, लोक त्याला ईश्वर पुरुष म्हणूनच मानतील आणि हा धर्मापासून जाईल. म्हणून परमेश्वराने कोणत्याही जीवाला काही देण्याचं नाकारलेलं आहे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये काही अन्यथा ज्ञान असेल की हे जे साधू आहे किंवा हे मोठे आहे छोटे आहे, हे साधना करतात, यांच्याकडे काहीतरी देवानी शक्ती दिलेली आहे, देवानी यांना काहीतरी सामर्थ्य दिलेलं आहे, तर हे मात्र अन्यथा ज्ञान आहे. परंतु त्यांच्या संदर्भात आपण आदर केला पाहिजे, कारण त्याग आहे, त्यांची साधना आहे, त्या साधनेतून परमेश्वर त्यांना काय द्यायचं ते देणार आहे. परंतु एखादी विशिष्ट शक्ती परमेश्वराने दिली आणि ते शक्तीचं कार्य वर्तल आणि मग आपल्याला काहीतरी फायदा होईल, अशा ज्या काही लोकांच्या भावना आहे, धारणा आहे, या मात्र अत्यंत चुकीच्या आहे. मी बघत असतो कोणी लोक येतात, बाबा विड्याला हात लावा, काशाचा विडा आहे, असं असं आहे, तसं आहे, म्हणजे देवाला तुम्ही प्रार्थना करा. नाही 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 नाही, तुम्ही काय आहात, साधक आहात, तुम्ही साधना करता, देवाने तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही जर केलं तर ते नक्की होईल. म्हणजे हे ज्या भावना आहे, हे भावक्रिया आहे, ही भावना ठीक आहे, परंतु ते अन्यथा ज्ञान आहे, हे मी मात्र नक्की आपण लक्षात घेतलं पाहिजे. किंवा जशी जशी जीवाची योग्यता वाढत असते त्या त्या योग्यतेनुसार त्या त्या जीवाचं भलं होणार आहे, परंतु त्यातून त्या जीवातून दुसऱ्या जीवाचं काही भलं मात्र होत नाही आणि जीवाकडून जीवाला काही भेटत पण नाही. परंतु हे जर आपण लक्षात घेतलं तर देवाने सांगितलेलं एक तत्त्व आपल्या लक्षात येईल की विशिष्ट बुद्धी कोणाविषयी आपली असली नाही पाहिजे, निर्माण झाली नाही पाहिजे. आणि ती का निर्माण होऊ नये, तर परमेश्वर कोणत्याही जीवाला काही देत नाही, जे देणार आहे तो आनंद देणार आहे. त्यांनी केलेल्या आचारातून, त्यांनी निर्माण केलेल्या अवस्थेतून, त्यांनी निर्माण केलेल्या आचारातून, तपातून, साधनेतून देव त्याला सहाय्य करणार आहे आणि जे प्रयत्न करील तितकं त्याला देव सहाय्य करतात. परंतु कशासाठी, तर ह्या जीवाला स्वतःचं हित करून घेण्याच्या उद्देशाने. अशा पद्धतीनं या ज्या लीळा आहे याचं प्रमाण घेऊन आपण जर काहीतरी आपल्या मनामध्ये धर्माचं अनुषंगाने काही जर भ्रम निर्माण करून घेत असेल तर हे मात्र आपण लक्षात घ्यायचं आहे की असं काही होत नाही. कारण तो अन्य होते, बोध नाही आहे, पूर्वकर्माची कणव आहे, त्यामुळं जोड आहे. जोड असल्यामुळं परमेश्वर त्यांना अयोग्य जीवाला योग्य करून पुढं पाठवण्याच्या उद्देशाने त्यांचा दृष्टपर जी इच्छा आहे, वासना आहे, त्या अनुषंगाने परमेश्वराने त्यांना ते दिलेलं असतं. त्याच्यामुळं इथं दैवराटीचा जो जीव आहे त्याला, ज्याला बोध झालेला आहे, त्याला मात्र त्यांनी किती तप केलं आणि तिथे कितीही तपश्चर्या केली तर ते फक्त आणि फक्त त्याच्या ठिकाणी त्याच्या हिताच्या अनुषंगाने त्याला ते फायदा होणार आहे. याचा अर्थ मग त्याच्या ठिकाणी काहीतरी आपण केलं म्हणजे आपल्याला होईल असं नाही. ते परमेश्वराच्या कडेने झालं पाहिजे आणि ते परमेश्वराच्या कडेने जर होत असेल तर त्या पद्धतीनं परमेश्वर आपल्याकडून ते करून घेतात आणि मग आपल्याला जो ज्ञान आहे, प्रेम आहे, बोध आहे, जे बी आहे ते परमेश्वर देत असतात. तर ह्या ज्या गोष्टी आपण लक्षात घेतलं तर लक्षात तिथून देवानी मात्र गेवराईला गमन केलेलं आहे. आता 15 दिवस देवाचे तिथं झालेले आहे नांदोऱ्याला. 15 दिवसानंतर देव गेवराईला गमन करतात. तिथं जोगेश्वरीच्या देवळात ओसरीत उजव्या बाजूला आसन झालेलं आहे. बाईसांनी तिथं गेल्यानंतर श्री चरणाचं प्रक्षालन केलं. आतल्या चौकात देवाचा पूजा अवसर झाला, आरोगणा झाली, विडा झाला आणि तिथं मात्र देवाची वस्ती झालेली आहे. अशा पद्धतीनं परमेश्वर अनंत ज्या लीळा करतात त्या लीळांमधून आपल्याला प्रत्येक ज्ञानाविषयी, प्रत्येक जे ज्ञान आहे किंवा प्रत्येक जो गोष्ट आहे किंवा जी क्रिया आहे या संदर्भात समज देत असतात, जाणीव करून देत असतात. आणि ती नुसतीच ऐकून आपण जर आपल्या जीवनामध्ये उतरवली नाही तर त्याला काही उपयोग नाही. म्हणून कोणत्याही गोष्ट असेल, प्रेतदेहाच्या, अन्य नरकाच्या संदर्भात असेल, दैवराटीतील ज्ञान आणि प्रेमाच्या संदर्भात असेल, क्रियेच्या संदर्भात असेल, स्थितीच्या संदर्भात असेल, परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्याला बोध दिला त्याला परमेश्वर कळाला आणि ज्याला परमेश्वर कळाला त्यांनी परमेश्वराने जे सांगितलेलं, जे म्हणितलं ते आहे परमेश्वराने, ते जर केलं तर नक्कीच परमेश्वर भेटेल. परंतु परमेश्वराने हे जे तत्त्वज्ञान सांगितले, या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी अनेक जीव परमेश्वराच्या सन्निधानात येतात
आणि पूर्वकर्माच्या जोडानुसार, पूर्वकर्माच्या अवस्थेनुसार, त्याच्या अधिकारानुसार ते परमेश्वर त्याला योग्य करून पुढं नेण्यासाठी ज्या लीळा केलेल्या आहेत त्या लीळेतून आपण तो समजून घेतला पाहिजे, जाणून करून घेतली पाहिजे. वास्तविक आपण ह्या जीवाच्या आता पुढं आहे, कारण आपल्याला बोध झालेला आहे, धर्म कळालेला आहे, परमेश्वर कळालेला आहे. त्यातून जर आपण आचरण करून परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल, आपल्याला भेटेल. परंतु यात जर आपण समज करून नाही घेतला, यथार्थ ज्ञान लक्षात न घेता त्याच्यातच जर आपण अडकलो तर मात्र परमेश्वर आपल्यापासून खूप दूरही जाऊ शकतो. याचं भान ठेवून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा जर प्रयत्न केला आणि परमेश्वराने म्हणितलं ते आपण केलं तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.